जी सागर पांगाऱ्यांना एक अफलातून साथ दिली, सिंगल डबल चौकार, त्या एका इनिंगसाठी निखिल भैया कांचन 500 रुपये आणि नाना गोरे 500 रुपये. सागर मंगेश, सागरला साथ देताना एक संघाला विजयीकडे वाटचाल करताना जे 86 धावांचं लक्ष होतं 89 किंवा 90, तेव्हा मनामध्ये काय प्रेशर होतं? जेव्हा निलेश आऊट झाला त्या टायमाला निलेश एवढा इन्फॉर्म बॅट्समन असताना आऊट झाल्यानंतर 90 रनाचं विकेटवर थांबल्यानंतर अवघड नाही आहे असं चेसेबल सागरला सांगितलं. एका साईडने आपण पहिल्या ओव्हरला 5 रन आल्यानंतर बोटची एक ओव्हर 20 रनाची आल्यानंतर आपण हे रन चेस करू, आपले बॅट्समन भरपूर आहेत, विकेटवर थांबलं तर आपण 6 ओव्हरला मॅच संपू. त्यामुळे सागरला सिंगल डबल आम्ही चालू ठेवले, षटकार चौकार आले. अपोजिट संघामधला असा कुठला गोलंदाज तुमच्या समोर आल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स हाय झाला की तुम्ही त्या गोलंदाजावर अटॅक केला? बॅटला बॉल लागल्यानंतर कुठला बॉलर असा काय विषय नाही, एखादा 20-25 रन खाऊ शकतो किंवा चांगला बॉलर सुद्धा रन खायचं किंवा ज्याच्याकडे नाही चालू तो 5-6 रनची वर टाकून जातो. ओके, धन्यवाद मंगेश सर. धन्यवाद सिंहगड लॉयन्स. तुम्ही जवळजवळ क्वालिफिकेशनच्या राऊंडमध्ये क्वालिफाय होणार आहात. सर्व टीमचं अभिनंदन. मॅच सुरू होते बरोबर 7:31 चेंडू टाकला जातोय आणि सामना सुरू होतोय मैदानावरती राजगड टायगर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम मल्हारगड योद्धा. दुसरी मॅच पहिल्या 4 षटकांसाठी आवाज ऐकूयात पुढे एकदा मायक्रोफोनवरून आमचे सहयोगी समालोचक रांजणगाव सांडसवरून आपण पाहतो येत आहेत आणि एक चांगला आवाज आपल्याला नंतर ऐकायला मिळेल पुढच्या 4 षटकांसाठी. परशुराम राक्षस राणा आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती, या आपलं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण जाऊया मैदानामध्ये. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राजगड टायगर संघ आहे, दुसऱ्या बाजूला पुढील चेंडू इथे देखील बैठक शॉट मैदान ते सजवलेलं आहे. चेंडू देखील लॉंग लेग रिजनमध्ये जमिनी समांतर खेळलेला फटका, चौकार, 4 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 4 धावेने देखील संघाचं खातं उघडताना राजगड टायगर्स हा संघ पुढे पाहायला मिळते. प्रथमतः आपण पाहिलं की राजगड टायगर्स या संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता. फलंदाजी करण्याचा निर्णय देखील आपल्याला पुढे पाहायला मिळाला. एक मोठा फटका देखील तिथे शहानवाज अन्सारी यांच्या माध्यमातून देखील चौकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू इथे देखील वाईट शॉट सजवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकताना गोलंदाज अशोक इथे पुढे पाहायला मिळतो. कमबॅक करतोय गोलंदाज. कारण की आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजला चौकार षटकार खेळण्याची जे एक नक्कीच क्षमता असते तशा पद्धतीची बॅटिंग शहानवाज यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिली. पुढील चेंडू इथे देखील परफेक्ट मिडल चेंडू लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा फार, चौकार, 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग साकारताना नक्कीच शहानवाज अन्सारी आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडू खेळेल, 8 धावांवरती फलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायची ते नक्कीच आपण पाहतो. शहानवाज यांना माहिती आहे. आतापर्यंत 2 चौकार खेळलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अशोक पुढे पाहायला मिळतील. पुढील चेंडू इथे देखील विरुद्ध दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण पाहतो की तिथे अपयश फलंदाजाला पाहायला मिळते. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकताना अशोक पुढे पाहायला मिळतील. या षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं की 5 चेंडू टाकलेले आहेत. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करताना गोलंदाज अशोक इथे पुढे पाहायला मिळतात. पुढील चेंडू व्हेरिएशन होतं नक्कीच या चेंडूवरती, परंतु डायवेस्टीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांनी देखील दंडित केलेला आहे. वाईट चेंडू पाहायला मिळाला. अवंतर धावेमध्ये वाढ होईल. धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 9 रन ऑन द बोर्ड. या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. तिथे क्रॉस केलेला हा चेंडू नक्कीच आपण पाहतो की लेग स्लिपमध्ये तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला.
डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल देखील प्राप्त झालेले आहे. पहिलं षटक देखील मैदानावरती संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 10 धावा राजगड टायगर्स संघ. 10 धावांवरती ही टीम पुढे खेळताना पाहायला मिळते. आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीचा धावफलक देखील उभा करून ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर शहानवाजच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळेल. 2 चौकार देखील पहिल्या षटकामध्ये तो खेळताना पाहायला मिळाला. दुसरं षटक देखील मार्गस्थ होताना आपण पाहायला मिळते. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं षटक असेल, महत्त्वाचं षटक. आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीची कामगिरी गोलंदाजाला पुढे करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल कासवे आपण यांना पाहणार आहोत. स्ट्राईकला समोर शहानवाज अन्सारी, राईट हँड बॅटर, राईट हँड गोलंदाज पुढे. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की चेंडू सोडून दिलेला होता आणि नक्कीच पंचांनी देखील घोषित केलेला आहे वाईड चेंडू. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. फलंदाजाने ओळखलं होतं चेंडू खूपच बाहेर आहे. त्यावरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका सजवलेला नाहीये. अवांतर धावेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल कासवे पुढे उभे आहेत. महत्त्वाची कामगिरी या षटकामध्ये करावी लागेल. पुढील चेंडू विरुद्ध दिशेने स्विच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि इथे देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक नियंत्रित गोलंदाजी साकारताना विठ्ठल पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपण पाहिलं की नक्कीच वाईट चेंडू टाकलेला होता. त्यानंतर दुसरा चेंडू एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी इथे करताना विठ्ठल पाहायला मिळतात. पुढील चेंडू फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि तिथे नक्कीच आपण पाहतो की झेल देखील टिपलाय. फटका फसलेला होता. फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतील शहानवाज. मोठा फलंदाज तिथे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तिथे नक्कीच आपण पाहतो शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता. सुंदर पद्धतीचा झेल टिपला आणि पहिला धक्का इथे टीमला बसलेला आहे मैदानावरती. न्यू बॅटर देखील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. रोहित, न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील रोहित माखीजा. मोठी जबाबदारी नक्कीच रोहित यांच्यावरती देखील असेल कारण की आतापर्यंत पहिली विकेट गमावलेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा नक्कीच इथे पुढे फायदा घ्यावा लागेल. चौकार षटकार खेळावे लागतील. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न हाफिल देखील आणि बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे देखील झेलबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद असतील. चला पंतांचा निर्णय अंतिम राहील. फलंदाजाला विनंती असेल तिथे डिसिजन दिलेला आहे. बॅट कट साठी नक्कीच रिव्ह्यू नसेल. चला आयोजकांच्या देखील सूचना आलेल्या आहेत. पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. पंचांचे जे निर्णय असतील ते अंतिम आपल्याला पाहायला मिळतील. चला न्यू बॅटर चला.
चला न्यू बॅटर देखील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. रोहित तिथे बाद होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर देखील अनिकेत कांचन आपल्याला तिथे पाहायला मिळतील. न्यू बॅटर असतील. थँक्यू डीजे. आपण पाहतो की तिथे नक्कीच मोठा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर देखील मैदानावरती दाखल झालेले आहेत. अनिकेत कांचन. आपण पाहतोय विठ्ठल कासवे यांनी जर तिसरी विकेट या षटकामध्ये जर घेतली तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आदेश तुपे यांच्या माध्यमातून असेल. इथे देखील वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. वाईट बरोबर धावफलक देखील थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. पुढे नक्कीच आपण पाहतो की बैठक शॉट सजवण्याचा प्रयत्न, शॉट तिथे नक्कीच धाव बाद होण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला, परंतु सिंगल देखील पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. अनिकेत आणि सुशीलच्या माध्यमातून एक धावीच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतो. 13 धाव ऑन दी बोर्ड. आतापर्यंत या षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील विठ्ठल कासवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. महत्त्वाचे 2 विकेट्स देखील घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं या षटकामध्ये 3 धावा देखील खर्च करताना हा पुढे पाहायला मिळतोय गोलंदाज. इथे देखील मोठा फटका सजवला आहे. वाईड मिड विकेटमध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार 4 धावा. पुढे जाताना पाहायला मिळतो 17 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असतील विठ्ठल. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. वाईट चेंडू इथे पाहायला मिळतोय. वाईटच्या बरोबरीत धावफलक देखील थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च करताना विठ्ठल कासवे इथे पुढे पाहायला मिळतात. त्याचबरोबर 2 महत्त्वाचे विकेट देखील घेतलेले आहेत. स्ट्राईकला मैदानावरती सुशील पाहायला मिळतोय. सुशील जावळे इथे देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. तिथे नक्कीच मिड ऑफ मध्ये धावाची संधी तिथे उपलब्ध होती, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. त्याचबरोबर इथं सिंगल देखील इथे मैदानावरती घेतलेला आहे. षटक देखील संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो 19 धावा ऑन दी बोर्ड राजगड टायगर्स या संघाने बनवलेले आहेत. चला स्पीडअप करायचे. तिसरं षटक देखील मैदानावरती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होताना पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा बनवलेल्या आहेत. इथे मैदानावरती रायगड टायगर्स या संघाने एक चांगल्या पद्धतीची नक्कीच सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या 2 विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाची कामगिरी देखील जिग्नेश याला करावी लागेल, कारण आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेली आहे मल्हार योद्धा या संघाकडून. इथून पुढे देखील एक महत्त्वाची जबाबदारी नक्कीच जिग्नेश यांच्यावरती असेल. पॉवर प्लेची षटकं देखील आपण पाहतो की मैदानावरती
इथे देखील आपण पाहतो की नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळाला. अवंतर धावेमध्ये थोडीशी वाढ. धावफलक देखील जाऊन पोहोचलेला आहे तो 20 धावेंवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जिग्नेश. पुढील चेंडू इथे देखील वाईट चेंडू खूपच दूरवरती टाकलेला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी देखील दंडित केलेला आहे. सलगचे 2 चेंडू इथे वाईट टाकलेले आहेत. इथे देखील आपण पाहतो की नक्कीच गोलंदाज देखील चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी नक्कीच चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती असेल, टायमिंग सेट केलेला आहे. तुम्ही जर भरपूर वेळ खर्च केला तर नक्कीच आपण पाहतो की तिथे आपण पाहतो की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक प्लेअर घ्यावा लागेल. पुढे इथं देखील मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल आणि इथे देखील एक मोठा फलंदाज तिथे बाद होताना पाहायला मिळतोय. सुशील तिथे आपण पाहिलं की एक मोठा फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळेल. झेलबादच्या स्वरूपामध्ये न्यू बॅटर देखील मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. प्रकाश लोणारी तिथे नक्कीच दाखल झालेले. मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील असेल, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं की 3 विकेट्स महत्त्वाचे विकेट्स गमावलेले आहेत मैदानावरती राजगड टायगर्सच्या संघाने. इथून पुढे देखील टीमला नक्कीच सावरावं लागेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून पुढे देखील करावी लागेल. सिंगल डबलच्या साहाय्याने देखील धावफलक थोडासा पुढे घेऊन जावं लागेल. इथे देखील फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि तिथे देखील आपण पाहतो की विकेट किपर देखील फंबल झालेला चेंडू देखील सीमारेषा पार. नो बॉल देखील असेल. त्याचबरोबर या चेंडूवरती 5 धावा पाहायला मिळतील. कुठल्याही प्रकारचा चेंडू नसताना 5 धावा इथे मैदानावरती खर्च केलेले आहेत. त्याचबरोबर इथं धावफलक देखील थोडासा पुढे जाऊन पोहोचलेला आहे तो 26 धावा. 26 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. फलंदाजाला देखील एक सुवर्ण संधी असेल मोठा फटका सजवण्याची. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका सजवलाय. तिथे कव्हर क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. त्याचबरोबर इथं सिंगल देखील प्राप्त झालेले आहे. सिंगलच्या बरोबरीत स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळतोय. अनिकेत कांचनला स्ट्राईक दिलेला आहे. अनिकेत कांचनवरती देखील मोठी जबाबदारी असेल. आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलेला, 1 धावा तो बनवताना पाहायला मिळाला. परंतु इथून पुढे देखील त्याला एक महत्त्वाची कामगिरी साकारायला चौकार षटकार खेळावे लागतील. त्याचबरोबरीत सिंगल डबलच्या साहाय्याने देखील धावफलक थोडंसं पुढे घेऊन जावं लागेल, कारण की 8 षटकांचा सामना आहे मित्रांनो. त्यासाठी धावफलक सातत्याने चालू ठेवावा लागेल. इथे देखील विरुद्ध दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अपयश त्याच्या पदरी पडलेलं आहे आणि नक्कीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो. धावफलक स्थिर मैदानावरती पाहायला मिळतो 27 धाव ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये आपण पाहतो की नक्की सुरुवात इथे 2 चेंडू वाईट टाकलेले आहे, परंतु तिथून पुढे नक्कीच एक नो बॉल देखील पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाला. परंतु त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू नक्कीच सुरेख पद्धतीने हाताळताना नक्कीच जिग्नेश पुढे पाहायला मिळतोय. इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू होता. पुढे टाकलेला चेंडू त्यावरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाही. एका सुरेख पद्धतीचा नक्कीच षटक आपल्याला पाहायला मिळालं. इथे देखील सुरेख पद्धतीचा फटका, समोर खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे
यावरती देखील आपण पाहतो की सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 28 धाव ऑन दी बोर्ड. सातत्यानं आपण पाहतो की फलंदाजांच्या माध्यमातून सिंगल डबलच्या साईने धावफलक पुढे नेण्याचं काम या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नक्कीच सजवण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजांच्या माध्यमातून होत नाही, कारण की 8 षटकांची लढत आहे. अशाच पद्धतीने धावा इथून पुढे देखील तुम्हाला बनवावं लागतील. पुढील चेंडू इथे देखील परफेक्ट मिडल केलेला चेंडू, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. नो चेंडू देखील असेल. चौकार 4 धावा. षटक देखील संपलेला आहे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती पाहायला मिळतोय. हॅलो फिल्डिंग टीम, तुम्हाला एक सूचना येते. तुम्ही 3 षटकं टाकण्यासाठी 18 मिनिटं तुम्ही खर्च केलेली आहेत. 18 मिनिटं फक्त 3 षटकांसाठी तुम्ही खर्च केलेले आहेत. आणि आता हा ड्रिंक्स ब्रेकचा टाइम आहे तो थांबवलाय. आता तो मॅच सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा टाइम सुरू होईल. तुम्हाला वेळ खूप तुम्ही आता समोर खर्च केलेला आहे. तर आता इथून पुढे तुम्हाला ज्या राहिलेल्या मिनिटांमध्ये बाकीची षटकं टाकून घ्यावीच लागतील. जर वेळेच्या पुढे गेला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे थोडीशी सूचना ही तुम्हाला जरा गांभीर्यानं घ्यावी, कारण तुम्ही वेळ खूप जास्त अतिरिक्त घेतलेला आहे. स्वागत आपलं सगळ्यांचं पुन्हा UK NPL 2026 सीझन 3.0 डॉक्टर मणिभाई देसाई चषकाचं हे अप्रतिम आयोजन आणि या स्पर्धेची सलगची 6वी रात्र. मजा आली या स्पर्धेमध्ये. 10 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. तीन षटकांचा खेळ आतमध्ये टाकून झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 33 धावांचा आकडा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. UK NPL आता इथून पुढची वाढती चोरस पॉईंट टेबलमध्ये आपले 2 पॉईंट हासिल करत टॉप 4 पर्यंत येण्यासाठीचा खेळ मोठा झालेला आहे. कारण आता इथून पुढे प्रत्येकाला क्वालिफाय व्हायचं आहे ते टॉप 4 मध्ये. आणि त्यामध्ये आता हा सामना सर्वाधिक महत्त्वाचा म्हणजे की फिल्डिंग टीमसाठी आणि बॅटिंग टीमला हा पहिला विजय या स्पर्धेतला शोधायचा आहे. पुन्हा टाइम ऑन केला जातोय. 7:53 आम्ही आता पुढे पुन्हा आता हा खेळ कव्हर करणार आहोत. 3 षटकं टाकण्यासाठी 18 मिनिटं खर्च केलेली आहे टीम. आणि अजूनही तुमचा आता वेळ तुम्ही दवडताय किंवा जास्त घेताय, त्यामुळं ही पंचांकडून तुम्हाला सूचना आहे. आता इथून पुढे लक्षात घ्या, तुम्ही टाइम जास्त घेतल्यानंतर तुम्हाला थांबवावं लागेल. पुढे टाकलेला चेंडू, शतरक्षक मागे. ओ हो हो, वन हँडेड. शतरक्षक तिकडे जागेवरतीच आहे आणि बघितलं जाईल पंचांकडून की तो कॅच व्हॅलिड आहे का. OUTचा कॉल. लाईन वरती टिपलेला एक अफलातून कॅच आणि मोठा धक्का. टिपलेवरती तुम्हाला ऑन स्क्रीन वरती बघितलं जाईल या कॅचचं फुटेज हे आमच्या ऑनलाईन व्ह्युअर्सला आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व ओंकार सावंतनं घेतलेला हा चेंडू आपल्या कॅमेरामध्ये. त्यानं शेवटपर्यंत तो कॅमेरातून तो चेंडू सोडून दिला नाही. ही स्ट्रेंथ, ही ताकद आहे आणि हीच खरं तर आपण पाहतो एक मोठं वैशिष्ट्य राहिलं टेनिस क्रिकेट .inचं.
आणि आमचे ओंकार सावंत जे मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्यांनी घेतलेला हा कॅच त्यांच्या कॅमेरामध्ये हा क्षण त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करून टाकला. पॉईंटमध्ये कव्हर पॉईंटमध्ये हा चेंडू आहे. षटक क्रमांक 4 मध्ये येलो आर्मीची टीम तुम्हाला समोर बॅटिंगसाठी बघायला मिळते. टायगर्स आहे आणि टायगर्सला पहिला विजय आज या स्पर्धेतला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना शोधायचं आहे. कारण आत्तापर्यंत काही पराभव त्यांना जिव्हारी लागणारे होते किंवा आत्तापर्यंत त्यांना मान्य तो पराभव त्यांनी तो स्वीकारून पुढे आलेले आहेत. मात्र आता इथून पुढे जर येणारे पराभव टीम तुमच्याकडे असेच राहिले तर मग तुमचं स्पर्धेतलं स्थान हे धोक्यात येणार आहे. मग तुम्ही क्वालिफाय व्हाल नाही व्हाल यावरती प्रश्नचिन्ह तयार होते. लॉग ऑफ यावेळेस पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र सोप आहे आणि टिपलेला जाईल अजून एक धक्का बॅटिंग टीमला. चला थोडंसं स्पीडअप करा. चला बॅट्समन चला, ऑलरेडी उशीर झालाय आपल्याला या इनिंगसाठी. सचिन अण्णा कांचन यांकडून तुम्ही बघाल जो सुपला शॉट सरांनी खेळला होता. पप्पू लोणारी सरांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक, सचिन अण्णा कांचन यांकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. जो फटका कलात्मक स्ट्रोक बघितला होता, अगदी बॅट उडत आणि सारसा मागे ढकलून दिला तो चेंडू आणि त्या फटक्यासाठी पप्पू लोणारी सरांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक सरांनी दिलेलं आहे. यश आलेत आतमध्ये खेळण्यासाठी. 7व्या नंबरसाठी बॅटिंगसाठी आला यश आणि बॉल मारलाय जिकडे ज्या क्षेत्ररक्षकांना आतापर्यंत 2 कॅच पकडलेत तो बॉल मात्र समोर. आता हा चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा आपण पाहाल यश वावळ आपल्या संघाला माघारी घेऊन येणार आहे का इथून पुढे तो बघायचा आहे. डाव त्याचा. हा चेंडू पुन्हा सर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. एक मातीला गुदगुल्या करत गेलेला चेंडू होता. फेक यष्टिरक्षकाकडे पोहोचेल. दुसऱ्या धाव्यासाठीचा कॉल होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा तिकडे मिळतील. या 2 धावांनी धावपलकीवरती 40 धावांचा आकडा पूर्ण झालेला आहे. 3.5 षटकांचा खेळ संपलाय आणि 3.5 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावपलकीवरती आहेत. थोडेसे पराभव इथून मागे थोडे मागे अर्थात त्यांना ते मान्य करावं लागलेलं आहे. टीम इथून पाठीमागे जर आपण बघितलं तर आता या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर इथून पुढचे विजय तुमच्यासाठी महत्त्वाचेच राहतील. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 40 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही 11 दिवसाची शृंखला आहे आणि UK NPL कडे तर त्यावेळेस आपण बघतो खरं तर या स्पर्धेमध्ये क्रिकेट मोठा आहे. टाइम ती टाकण्यासाठी जर 30 मिनिटं तुम्ही घेताय आणि 6 षटकं तुम्ही 30 मिनिटाच्या वरती आलेला तर तुम्हाला तिकडे सुद्धा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा पंचांनी तुम्हाला दिलेला कॉल आहे. 6 षटकं 30 मिनिटं टाकण्यासाठी आपण पाहतो. अर्थात 30 मिनिटापेक्षा तुम्ही जास्त वेळ घेत असाल 6 षटकांसाठी तरी तुम्हाला पॅनलाइज केलं जाणार आहे. स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू धावा देऊन जाईल 4. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनंच खेळण्याच्या प्रयत्नात होता. तो चेंडू मात्र थोडासा व्यवस्थित किंवा तिकडे तो जसा पाहिजे होता तसा बॅटवरती मिळेल झाला नाही. सोमा गुरावालेत जे षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी आता समोर ट्रॅकवरती रेडी आहेत. 46 धावा धावपलकीवरती आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या 46 धावा आहेत. टॉस जिंकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू हा निर्णय घेतला होता टीम राजगड टायगर्सनं आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा हा संघ बॅटिंगसाठी आलेला आहे आणि आता धावा बनवणार किती या खेळाकडे लक्ष आहे. पुन्हा धावांसाठीची धाव कॉलिंग महत्वाचं राहील. टीम इथून पुढचा समन्वय आपल्या संघासाठी दाखवणं आवश्यक आहे. 47 धावा धावपलकीवरती 4.3 षटकांचा खेळ समोर टाकून झाला आणि 47 वरती हा धावपलक आहे. अजूनही इथून पुढे येणारी 3 षटकं बाकी आहेत. या जोडीला आतमध्ये आपल्या संघासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. यश आपल्या धावा संघासाठी गोळा करायला त्याने सुरुवात केलेली आहे. 7व्या नंबरला त्याला बॅटिंगला पाठवलंय मात्र त्याने तिथूनही आपल्या संघासाठी धावपलक गोळा करायला सुरुवात केली. 4 रन.
समावेश सोमा गुरवच्या या षटकामध्ये 51 धावा धावपलकीवरती आहेत. 51 धावा धावपलक. हो यश, स्पोर्ट्समॅन स्पिरिट. पंचांच्या इशाऱ्याची त्यांनी वाट सुद्धा बघितली नाही आणि त्यांनी पंचांकडे मागे डोकावून सुद्धा बघितलं नाही. सरळ यशोवाळ मैदानातून माघारी आला. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट, हे खेळाडू वृत्तीचं एक मोठं लक्षण आणि तो सरळ मैदानातून माघारी येईल. चला नवीन फलंदाजांना विनंती आहे की थोडंसं आपण लवकर आतमध्ये या. 51 धावा धावपलकीवरती 6 गडी बाद झाले. एकावन्न धावांवरती 6वा धक्का. पाच षटकांचा खेळ, बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन. बावन्न धावा धावपलकीवरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावांचा आकडा आहे आणि षटक क्रमांक 6वं समोर सुरू होत आहे आणि 6वं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. चला टीम चालू करून गेला की षटक. बॅटिंग पॉवर प्ले षटक टाकणार आहेत संकेत आहेत जे 6व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलेले. लकी खंडागळे पहिलाच बॉल बॅटिंग पॉवर प्लेचा तगडा शॉट आणि सर चेंडू सीमारेषा पार. लकी खंडागळे षटकार. अठ्ठावन्न धावा धावपलक आता समोर टीमचा. शेवटच्या षटकांमध्ये डेथ ओव्हरसाठी आता पुढे येत असताना संघाने आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न दाखवलेला आहे. बॅटिंग ऑर्डर ही संघाकडे मोठी दिसली कारण आता तुम्ही बघाल लकी खंडागळे सारखा खेळाडू सुद्धा 7व्या 8व्या नंबरवरती बॅटिंगसाठी आलेला आहे. त्यामुळे जी बॅटिंग ऑर्डर आहे ती टीमची स्ट्रॉंग आहे आणि 58 धावा आतापर्यंत टीम तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकलेला आहेत. प्रतिस्पर्धी संघाची ताकद सुद्धा मोठी आहे. हा संघ सुद्धा अजूनही इन ॲक्शन इन रेसमध्ये की जो टॉप 4मध्ये सुद्धा इथून पुढे कमबॅक करू शकतो. टॉप 4मध्ये तो आपली जागा दर्ज करू शकतो. स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू. त्यामुळं उत्सुकता आता हळूहळू वाढणार आहे कारण पॉईंट टेबल आणि मला वाटतं की 27 तारखेपर्यंत बऱ्यापैकी चित्र क्लिअर होणार आहे की 27 तारखेच्या रात्रीचे जे रिझल्ट असणार आहेत. पॉईंट टेबलमध्ये चुरस तयार केलेली आहे. पहिले 3 तर मला वाटतं निश्चित कळतील 27 पर्यंत. रायगड एम्पायर्सनं आतमध्ये येत पुन्हा एकदा पॉईंट टेबल अगदी हलवून टाकलाय. कालच्या एका मॅच बरोबरीत रायगड एम्पायर्सनं पॉईंट टेबलला उलथा पालत करून टाकले. शिवनेरी स्ट्रायकर सुद्धा काय गंमत करतो का यानंतरच्या मॅचमध्ये यावरती सुद्धा लक्ष आहे. त्यामुळं एक संघ असा जो 5 लागोपाठ मॅच जिंकलाय म्हणजे खरी चुरस खाली 3 साठीच आहे आणि त्यातल्या त्या 3 मधले सुद्धा खालीचे जे 2 नंबरचे संघ राहतील ना मजा येईल. तिकडे कोण क्वालिफाय होईल त्या 2 स्थान ते कोणते संघ ठेवतात स्वतःकडे. ओयुटीचा कॉल. खेळाडू बाद होतील. धक्का क्रमांक मोठा आहे हा संघासाठी. 7वा धक्का. 3री विकेट आहे संकेतकडे. एकोणसाठ धाव्यांवरती 7वा धक्का. खेळाडू जो बाद होऊन माघारी आलेले आहेत. तर या षटकामधला एक शेवटचा चेंडू टाकायचा आहे जो बॅटिंग पॉवर प्ले या चेंडू बरोबर ते षटक संपणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा. टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी नावलौकिक प्राप्त असणारी टुर्नामेंट तुम्ही खेळताय. हा टेनिस बॉल क्रिकेट हा एक साधा आनंददायक आणि एक मोठा उत्सवी खेळ आहे ज्या खेळावरती प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक मनापासून प्रेम करतो. संपली 6 षटकं आणि धावपलक 59.
7वं षटक आहे. 59 धावा धावपलकीवरती. अशोक रेवडकर यांना विनंती आहे, टीम कॅप्टन तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यायचा आहे. एक खेळाडू 7व्या षटकामध्येच तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 30 मिनिटात 6 षटकं टाकणं अनिवार्य होतं. तुम्ही 6 षटकं टाकण्यासाठी 30 मिनिटापेक्षा जास्त उशीर केलाय. जरी टाइम 8 षटकांचा जरी देत असला तरी पहिली 6 षटकं 30 मिनिटांमध्ये तुमची कंप्लीट होणं आवश्यक होतं, ते तुम्ही करू शकला नाहीत. त्यामुळे 7व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागतोय. हडपसरचे प्रसिद्ध उद्योजक आमचे श्रीराम भक्त बाळासाहेबजी जगताप यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन झालेलं आहे. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. त्यांचा मी UK NPL सीझन नंबर 3.0 मध्ये मनापासून स्वागत करतो. सरांना विनंती आहे की सर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. क्षेत्ररक्षक चूक करताना दिसला होता. त्यानंतर बॅकअपसाठी बाकी क्षेत्ररक्षक आहे, त्यानं तो चेंडू थांबवला. 7वं षटक सुरू झालेलं आहे. 61 धावा धावपलकीवरती आणि टोटल बॅटिंग टीम तुम्ही 7 गडी गमावलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट हा एक साधा आनंददायक आणि एक मोठा उत्सवी खेळ आहे. अनेक लोकांना एकत्र आणण्याचं काम केलेलं या खेळानं. आणि आज हाच क्रिकेट संपूर्ण उरुळी कांचन गावातील पंचक्रोशीतील सगळ्या ग्रामस्थांना एकत्रित आणण्याचं काम या खेळानं करून दाखवलं. लकी खंडागळे यांच्यासाठी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू तुम्ही बघाल. अशोक रेवडकर जो संघाचा कॅप्टन आहे, ज्या संघाच्या कॅप्टन आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत. एकमेकांसोबत सामाजिक संबंध निर्माण करण्याचं काम आपण पाहतो क्रिकेट. आणि आज अशोक जे संघनायक आहेत, कव्हरच्या डोक्यावरून हा खेळलेला फटका विठ्ठल चेंडूच्या पाठीमागे होतोय. बॉल गेलाय निघून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. उरुळी कांचनचे आमचे सर्पमित्र सन्माननीय श्री मुन्ना शेख यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालेलं आहे. मुन्ना सरांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. 4 धावा या आधीच्या चेंडूवरती, त्यानंतरची एक सिंगल आणि ओव्हर थ्रो बरोबरीत दुसरी धाव. ओव्हर थ्रो बरोबरीत दुसरी धाव तिथे येणार आहे. 2 धावा त्या चेंडूवरती. 67 धावा धावपलकीवरती आहेत. फिल्डिंग टीमनं चुका केलेल्या आहेत. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धेला मोठ्या बोनस धावा दिलेल्या आहेत. त्यामध्ये काही नो बॉलच्या संख्या जास्त दिसल्या. त्यानंतर त्या नो बॉलवरती आलेल्या बाउंड्रीज आपण पाहिलेल्या आहेत. ते धावा कलेक्ट तिकडे झालेल्या आहेत. त्यामुळं आता इथे शेवटच्या षटकांमध्ये त्यांना चांगली गोलंदाजीसाठी पुढे यायचं आहे. लॉग ऑफमध्ये पुन्हा क्षेत्ररक्षकाचा फंबल आणि बॉल हातातून निसटला. अशोक रेवडकरची रिॲक्शन सगळं सांगून जाते की संघनायकाला माहीत आहे इथून पुढचा प्रवास आपला सोपा राहिला नाही, तो खडतर होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सहकारी संघनायकाला जर तुम्ही सोबत नसाल देत किंवा तुमची सहकार्य नसेल तर गोष्टी कठीण होत जातील. कॅप्टन क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो संघनायक, कारण क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असते त्याच्यावरती. संघाची रणनीती, निर्णय प्रक्रिया, मानसिक तयारी, खेळाडूंच्या कामगिरी सुधारणा करण्यासाठी तो महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. क्रिकेट संघनायकाची भूमिका ही विविध प्रकारे ओळखली जाते. संघाची रणनीती ठरवणं हा सर्वात महत्त्वाचा त्यामधला एक भाग आहे. आणि आज कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवरती आणि क्षेत्ररक्षकांकडून चुका झालेल्या आहेत. बॉल समोर पंचांनी कळवलाय वाईट बॉल.
69 धावा धावपलकीवरती. एकोणसत्तर धावा धावपलकीवरती 7 ओव्हर टाकून झालेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूला टाकण्यासाठी विठ्ठल रिव्यू आलाय का? ठीक आहे. त्या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय प्रकाश रमेश तुपे, रुळी कांचनचे शिवसेनेचे शाखेचे उपप्रमुख या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचंही उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीग या टुर्नामेंटमध्ये आम्ही स्वागत करतो. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरीचा कॉल तिसऱ्या पंचांकडून आलेला आहे. निर्धाव चेंडू राहील. 68 धावा धावपलकीवरती. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 68 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. खेळ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. लकी खंडागळे समोर. लकी खंडागळे आडवा बॅटना हा चेंडू मिड विकेट मध्ये पुढे. क्षेत्ररक्षक लाईन वरती. कलेक्शन चांगलं दिसलंय. चेंडू टाकला जाईल आतमध्ये. तोपर्यंत धावा जेवढे धावून गोळा करता येतील पूर्ण करता येतील. 2 धावांसाठी लकी धावला. रिव्यू साठी ज्यावेळेस आपण थांबलो होतो तो रिव्यू सुद्धा 1 मिनिटाचा पंचांनी कट केलेला टाइम आहे. शेवटच्या षटकाचा खेळ 70 धावा धावपलकीवरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 70 धावा आहेत आणि शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू आहेत. हा बॉल मारला लकी खंडागळेने खूप लांब खूप दूर. षटकार. बाकी आहेत. बॉल हवा आहे का दुसरा? मॅच बॉल आलेला आहे. लकी खंडागळे फिनिशिंग टच त्याच्या अनोख्या शैलीमध्ये त्या खेळाडूने द्यायला सुरुवात केलेली आहे. मनगटात ताकद आहे आणि ताकदीचा पुरेपूर फायदा या फटक्यावरती दिसला आणि खूप लांब टाकून दिलेला तो मोठा बहारदार षटकार लक्ष्मण खंडागळेंचा. 76 धावा जाता जाता टीम फायटिंग टोटल पर्यंत आलेले. हा टोटल अर्थात लढण्यासाठी पुरेसा आहे. या टोटल मध्ये लढाई चांगली करू शकता तुम्ही आणि ते काम लकी खंडागळेनं तुमच्यासाठी करून टाकलं. स्क्वेअर लेग सीम मॅलेशियाच्या बाहेर. पुन्हा लकी खंडागळेचा अजून एक खणखणी चौकार. 80 धावा धावपलकीवरती. 7 गडी बाद झाले होते एका साईडला. मात्र लकी खंडागळेनं काही शेवटच्या षटकामध्ये येत आपल्या संघासाठी मोठा धावफलक दाखवलाय. आतापर्यंत 13 चेंडूचा सामना केलाय तर 28 धावा त्यांना आपल्या वैयक्तिक बॅटमधून बनवल्या. 28 धावांची इनिंग खेळून गेलाय लकी खंडागळे आतापर्यंत मॅच मधून, जे संघासाठी खूप फायदेशीर राहील. 80 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. कव्हर कव्हर कव्हर. यावेळेस क्षेत्ररक्षक अशोक सोता कॅप्टन डाऊन द बॉल. लकी खंडागळे बाद होणार आहेत.
खेळाडू लकी खंडाकडे बाद होणार आहेत. शेवटचा एक चेंडू या ओव्हर मधला टाकायचा राहिलेला आहे. 80 धावा आतापर्यंत धावफलक दाखवतोय 8 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा समोर राईट हँड बॅटर 3 स्टंप कव्हर करत पुढे उभे राहिलेले खेळाडू आहेत. फुल टॉस टाकलाय आणि भीमा यांनी हा बॉल मारलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार ठोकण्यात आलाय. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस होणार आहे. शिवनेरी स्ट्रायकर्स आणि पन्हाळा पॅन्थर्स या 2 टीम मॅच खेळणार आहेत. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी या. सानो अन्सारी 6 ओव्हर टाकण्यासाठी 30 मिनिटं, 7 ओव्हर टाकण्यासाठी 35 मिनिटं आहेत. 6 ओव्हर 30 मिनिटांमध्ये नाही टाकू शकला तर 7व्या षटकासाठी एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा नियम तुम्हालाही लागू होतो. त्यामुळे 6 ओव्हर हे 30 मिनिटात टाकायच्या, 7 ओव्हरसाठी 35 मिनिटं आहेत. ही सूचना पंचांकडून आहे, त्यामुळे ती सूचना फॉलो करा. 6 ओव्हर 30 मिनिटात तुम्हाला कंपल्सरी टाकून घेणं गरजेचं आहे. आणि जर त्याच्या पलीकडे पुढे आला तर मग मात्र 7व्या षटकासाठी एक खेळाडू हा 38 सर्कलमध्ये बोलवावा लागेल. चला बॅटिंग टीम, चला 2 फलंदाज ताबडतोब आतमध्ये. मॅच सुरू करायची आहे. विजयासाठी 87 धावांची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप करा टीम, स्पीडअप करा थोडंसं पटकन. 87 धावांचा पाठलाग आतमध्ये. प्रति षटका पाठीमागे रिक्वायर रन रेट हे माफक आहे. मॅच चांगली आहे आणि पहिला टायगर्सला विजय या स्पर्धेतला मिळेल का यावरती लक्ष आहे. आणि तो टायगर्स मैदानावरती जाऊन थांबलेला आहे. तर धावपलकेचा पाठलाग आणि बरोबरीत पुन्हा एकदा सन्माननीय विजय साकोरे सर या मॅचची कहाणी. कारण टायगर्स या स्पर्धेमधलं आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी धडपड करतोय, संघर्ष करतोय आणि त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण हा लॉस त्यांना या स्पर्धेतून बाहेर जाऊन अर्थात बाहेर घेऊन जाईल का, की या स्पर्धेमध्ये त्यांना या विजयाबरोबरीत त्यांना या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मदत होईल यावरती लक्ष राहणार आहे. त्यामुळे हा सामन्यातला रिझल्ट काय. पन्हाळा पॅन्थर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स दोन्ही संघ नायकांनी टॉससाठी या. प्रतीक दादा तुपे आणि आमचे बाळासाहेबजी जगताप, हडप सर नगरीचे प्रसिद्ध उद्योजक आणि प्रतीकजी तुपे या 2 पाहुण्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन आणि दोन्ही आमच्या प्रमुख पाहुण्यांना आम्ही विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला टॉस आम्ही कव्हर करतोय. शिवनेरी आणि पन्हाळा या 2 टीम यानंतर खेळतील. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. सन्माननीय प्रकाश रमेशजी तुपे यांना मी विनंती करतो की सर आपण
टॉससाठी तर शिवनेरी स्ट्रायकर्सचे कॅप्टन अजून टॉससाठी गेलेले नाही आहेत. शिवनेरी स्ट्रायकर्स टीम तुम्ही टॉससाठी अजून आलेला नाही आहेत, आपण संपर्क करा लवकर ताबडतोब. मॅच सुरू होते पुन्हा एकदा. विजय सर आपण पाहतो आपल्या बरोबरीत आणि टायगर्स आणि पुन्हा समोर लोहगड योद्धा. उगवत्या सूर्यानं चमकतो पुरंदरचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा. काळजात जेव्हा अंधार दाटतो, शुभशंभूच्या इतिहासानं अवघा महाराष्ट्र पेटून उठतो. टायमिंग सुरू होतोय तुमचा बरोबर 8:23 सामन्याला सुरुवात होते. पुढचे 35 मिनिटं तुमच्यासाठी आणि सामन्याला सुरुवात मैदानावरती होते जिथे पाठलाग करायचा आहे. 48 चेंडू मध्ये 87 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. टॉस झालाय. शिवनेरी स्ट्रायकर्स विन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॅट फास्ट. आम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय राजेंद्रजी चव्हाण साहेबांनी सांगितलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. टायमिंग सुरू झालं नाही अजून कारण बॉल टाकलेला नाहीये. ज्यावेळेस बॉल टाकला जाईल त्यावेळेस तुमचा वेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल, याची नोंद घ्या. चला वेळ वाचवावा लागेल, तुम्हाला स्पीडअप करावं लागेल, थोडी घाई करावी लागेल मैदानावरती. अजून 2 मॅच आपल्याला पुढे कव्हर करायच्यात. मल्हारगड योद्धा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण टीम पाहतोय राजगड टायगर्स. अशा 2 टीम मध्ये आपण पाहतो ही मॅच मैदानावरती रंगणारे. 48 चेंडू मध्ये 87 धावींची मॅच आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा होता. गोलंदाजी मार्कवरती यश वाफळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये सोमा गुरव आणि दुसऱ्या बाजूला लखन चौधरी ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झालेली आहे. बरोबर 8:24 पहिला चेंडू मैदानावरती पडलेला आहे. 35 मिनिटे तुमच्याकडे. पुन्हा भन्नाट वेगाचा चेंडू आहे. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे. खरं तर सातत्यानं यश वावळ आम्ही पाहिलं. इथून पाठीमागे तो फक्त गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्याशी जोडला होता. प्रत्यक्षात मैदानावरती उतरलाय आणि काय गोलंदाजी. पहिले 2 चेंडू अप्रतिम मैदानावरती यश वावळचे आपल्याला पाहायला मिळालेत, जिथे फलंदाजाला मात्र त्यानं स्टँड करून ठेवलाय. यावेळेचा चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत सनसनी चौकार 4 रन. चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे जातो. धावफलकाची सुरुवात होते खरं तर. ओहो भन्नाट वेगाचा चेंडू गुड लाईन स्पॉट वरती पडलाय. डोळ्याचं पापणं पडतं तो सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबलाय. काय कमालीचा चेंडू मैदानावरती खरं तर पाहिलेला आहे. सिमेंट विकेट वरती अशा प्रकारचा बाउन्सर टाकणं गोलंदाजासाठी कठीण आहे, मात्र ते करून दाखवलंय ते यश वाफळलं. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्सर होता चेंडू आणि पंचांनी मात्र दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलची घोषणा इथे मैदानावरती होणार आहे आणि त्याचबरोबर यश वावळला एक वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे की आता असा चेंडू पुन्हा तुला मैदानावरती टाकता येणार नाही.
आणि जर तो चेंडू पुन्हा आढळला मैदानावरती अशा प्रकारे टाकण्यात तर मात्र सरळ नो बॉल घोषित होईल. त्यामुळे ती वॉर्निंग होती, 1 बाउन्सची वॉर्निंग मैदानावरती दिलेली आहे. व्हाईट बॉल होता, एक अवंतर धाव आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू मिड विकेटला, मात्र शतरक्षक आहे सीमारेषेवरती, चेंडू अडवला जाईल. फेक होते तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोमा गुरव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सामनाचे पत्रकार सन्माननीय भाऊसाहेब महाडिक साहेबांचं आगमन होत आहे. पत्रकार साहेबांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन प्रीमियर लीगच्या या दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्यात आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना आपण पाहत असतो, ते निर्भीड पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या पत्रकार साहेबांचं देखील मनापासून स्वागत आहे. ऑन साईडला मिड विकेटला फटका आहे, शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याचबरोबर एका यशस्वी षटकाची सांगता होईल. यश वावळनं खर्च केल्या 7 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. कौतुकच करेल त्याचं, कारण पॉवर प्लेचं षटक टाकणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तारेवरची कसरत गोलंदाजांना कायम करावी लागते आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात फक्त 7 धावा आल्यात. तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती लकी खंडागळे. पहिल्या षटकात यश वावळला पाहिलं, त्याच्या वेगानं फलंदाजांना अनेकदा आपण पाहतो प्रश्न विचारले. तर आता पुन्हा एकदा लकी खंडागळे एक वेगवान गोलंदाज आणलाय गोलंदाजी मार्कवरती. मात्र एक गोष्ट प्रामुख्यानं आम्ही सांगतो गोलंदाजांबाबतीत की गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडू वेगानं टाकण्यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन जर असेल तर तुमची गोलंदाजी खूप चांगली होऊ शकते. सुंदर फटका कव्हरला उडवलाय, एक टप्प्यावरती चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. सनसनी चौकार, 4 रन. धावफलकावरती वाढ होईल. या चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 11 धावा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र चौकारानंतरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती ठेवायचा प्रयत्न लकी खंडागळेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, माहिती आहे जबाबदारी पडलेली, त्यामुळे संघर्ष सुद्धा आता मैदानावरती करावं लागेल. कारण जेवढा मोठा संघर्ष आज तुम्ही मैदानावरती करणार आहात तेवढंच मोठं यश मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट करून खेळायचा होता, एक पाऊल पुढे टाकत हा फटका खेळायचा प्रयत्न होता सोमा गुरवचा. मात्र एक धाव पुढे प्राप्त होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय, जिथे 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रिक्वायर रन रेटचा जर विचार केला आपण तर 11.54च्या रिक्वायर रन रेटनं धावा मैदानावरती फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थात मल्हारगड योद्धाला बनवायचे आहेत. त्यामुळे तुमची सुरुवातही खूप महत्त्वाची की पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही सुरुवात कशी करता या गोष्टीला महत्त्व आहे. कारण जिथे आपण अनेकदा बघितलेलं आहे की सुरुवात, आणि क्रिकेटच्या मैदानावरती या गोष्टी अनेकदा बघतो आपण की कधी कधी सुरुवात चांगली होते शेवट खराब होतो, आणि कधी कधी सुरुवात खराब होते शेवट चांगला होतो. विरुद्ध दिशेला फटका खेळलाय आणि पाहिजे आउट होईलचा विचार जर केला तर ती वेगवान आहे. मात्र चेंडू अडवला जातोय सीमारेषेच्या आतमध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक फटके आज क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती पडलेत. पहिल्या मॅचमध्ये आपण सागर पंघारीला पाहिलं होतं, विरुद्ध दिशेला काय फटके खेळले, त्यानं मंत्रमुग्ध केले. तर इथे तोच प्रयत्न आहे लखन चौधरीचा देखील विरुद्ध दिशेला फटके खेळण्यासाठी. अफलातून फलंदाजी पहिल्या मॅचमध्ये पाहिली होती, मात्र त्याच प्रकारे फलंदाजी पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळेल का? 38 चेंडू शिल्लक आहेत मॅच मधले, अजून 73 मैदानाच्या आतमध्ये. ओ लिडिंग एज, बाहेर चिकट घेणारा चेंडू होता, कॉट बिहाइंडचा शिकार. पहिला धक्का मैदानावरती, मल्हारगड योद्धा संघाला बिग विकेट डाऊन.
महाराष्ट्र पोलीस सन्माननीय राजेंद्रजी चव्हाण साहेबांच्या वतीने 101 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट आली. पहिला धक्का आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे जिग्नेश गायकवाड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जिग्नेश गायकवाड. विकेट मिळाली लकी खंडागळेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, मात्र 5व्या चेंडूवरती यश संपादन केले लकी खंडागळेनं मैदानावरती. तर क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय लकी खंडागळे. मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन उभा केलाय जिग्नेश गायकवाड साठी, जो नव्यानं मैदानावरती दाखल झालेला आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये बॉल आणि बॅटचं, मात्र एक धाव इथे प्राप्त होईल. आणि याच बरोबरीनं षटकही मैदानावरती संपलं. पहिलं षटक यश वावळनं 7 धाब्यांचं टाकलं. या षटकात 8 आल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मल्हारगड योद्धा 15 एका गड्याच्या मोबदल्यात. तर शेवटचे 36 चेंडू 72 धाब्यांची आवश्यकता. छत्तीस चेंडू 72 धावा. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेले पुढे. प्रति षटकामागे 12 धावा इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या टीमला मैदानावरती विजयासाठी बनवावे लागतील. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल आणि 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शेनवाज अन्सारी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3रं षटकाला प्रारंभ होतोय मैदानावरती. सोमाव गुरवणं आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय. 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जिग्नेश गायकवाड जो नव्यानं मैदानावरती आलेला आहे आणि पार्टनरशिप बनवायची 2ऱ्या-3ऱ्या विकेटसाठी. भागीदारी बनवावीच लागेल, कारण तुमच्या समोर 36-72 म्हणजे 12 धावा तुम्हाला प्रति षटकामागे बनवायच्या असतील तर काही एकेरी दुहेरी धावा, काही मोठे फटके मैदानावरती खेळावे लागतील. मात्र ते खेळत असताना तुमच्या विकेटही खूप महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला मैदानावरती टिकून ठेवावे लागणार आहेत. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला. चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. वरीत धावफलक देखील पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय सुंदर फटका होता. प्रयत्न सुरू झालेत पुन्हा एकदा. लक्ष जे पुढे आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय, ध्येय गाठायचे विजयाचं आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मात्र शेनवाज अन्सारीने सांगितला 1 चौकार तुझा होता, पुढचा चेंडू माझा आहे. विकेट आले. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 सुरू झालं. पहिल्या चेंडूवरती चौकार, 2ऱ्या चेंडूवरती विकेट आली. 19 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 2रा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज दीपक गायकवाड मैदानावरती. इथून पुढे पुन्हा एक भागीदारी बनवावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 34 चेंडू 68 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य आता फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पार पाडावं लागेल, कारण कर्तव्याशी एकनिष्ठ असलेली माणसं आयुष्यात कधीच हार मानत नाही. त्यामुळे तुमचं जे कर्तव्य आहे त्याच्याशी तुम्हाला आता एकनिष्ठ राहावं लागणार आहे. आला बरोबरीत विरुद्ध दिशेला फटका आहे, कारण पहिल्या चेंडूवरती विरुद्ध दिशेला फटका खेळताना 4 आलेले आहेत. त्यामुळे हाच प्रयत्न होता फलंदाजाचा की विरुद्ध दिशेला आम्हाला फटका खेळायचा आहे, तिथे धावा मिळत आहेत. मात्र तो फटका बॅटवरती चेंडू नाहीये, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. समीकरण पुन्हा बदलत आहे. 33 चेंडू आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज आहे. स्क्वेअर कट, अप्पर कटचा एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आणि चेंडू पोहोचला जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन.
काही नाही काय नाही, शांत घ्या सगळेजण, काही नाही झालेलं. पूर्ण रान केलं होतं अडवण्यासाठी. मात्र आपण पाहतो की खेळत असताना स्वतःची काळजी तेवढीच तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि अनेकदा आपण पाहतो की एखादी दुखापत खेळाडूला मग क्रिकेटपासून पुन्हा काही दिवस लांब जावं लागतं. त्यामुळे काळजी स्वतःची घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. माहिती लढाई तुमच्या प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आपण पाहतो की प्रत्येक जण आपले 100% योगदान टीमसाठी देत असतो. निर्धाव चेंडू आला शेनवाज अन्सारी गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक 3 मैदानावरती 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू ऑफ द लेंथ होता, मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. षटक संपलंय मैदानावरती, 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक ब्रेक होतोय. खेळाडू पाणी घेऊन मैदानावरती आपण पाहतोय, मेंटॉर त्याचबरोबर संघ मालक आणि 12वा खेळाडू पाणी घेऊन आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. जो काही ड्रिंक ब्रेक ठेवलेला आपण, जेवढा वेळ आहे तुम्हाला ड्रिंक ब्रेकसाठी त्या वेळेतच पाणी देऊन तुम्ही पटकन बाहेर यायचंय. 29 धावा धावफलकावरती, 30 चेंडू आणि 58 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होता आणि चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भीमा गुराव, तर समोर दीपक गायकवाड, सोमा गुरव हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 30 चेंडू 58 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू स्टेप आउट करत डेपास्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडल्या चेंडूला, सन्स आणि चौकार आलाय सोमा गुरवच्या बॅटमधून 4. चौच्या विरोधात चौकार खेळलाय सोमा गुरवनं. धावफलकावरती मात्र इथे वाढवताना पाहायला मिळणार आहे 33 धावा धावफलकावरती.
स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, थोडासा लांब ठेवला होता बॅटच्या रीच पासून. खराब चेंडू आहे, वाईट बॉल. इथे पंच कळवणार आहेत. एक अवंतर आणि अतिरिक्त स्वरूपाची धाव. बोनस होता हा आणि एका अवंतर धावेच्या बरोबरीत धावफलक पुढे 34 धावा धावफलकावरती. परिस्थिती बदलणारे मैदानावरती आपण पाहतोय आणि ही क्षणाक्षणांना परिस्थिती क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो बदलत राहते. खरं तर परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूस स्वतःच परिस्थिती बनवत असतो आणि स्वतःच ती बिघडून टाकत असतो. तसंच क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आहे की खेळाडूच परिस्थिती बनवतात आणि खेळाडूच ती बिघडून टाकतात. त्यामुळे परिस्थितीला दोष अजिबात द्यायचा नसतो, परिस्थितीला आपली ताकद बनवायची असते. वेळेसोबत ज्यावेळेस तुम्ही संघर्ष करणार आहात ना, ती वेळ नक्कीच पुढे बदलणार आहे. फक्त संघर्ष करण्याची तयारी तुम्हाला मैदानावरती ठेवावी लागणार आहे, कारण जेवढा मोठा संघर्ष तुम्ही मैदानावरती करणार आहात तेवढंच मोठं यश मैदानावरती मिळणार आहे. संघर्ष थकात आहे लेकिन अंदर से मजबूत और ताकतवान बनत आहे. थकवणार आहे संघर्ष, मात्र तुमचं आयुष्यही घडवणार आहे. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला आपल्याला. पुढे एकदा पिचिंग ऑफ साईड ठेवायचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळला मैदानात समांतर. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आपण पाहतो पुढे उभा आहे. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 35 धावा धावफलकावरती, तर शेवटचे 27 चेंडू 52 धावा असं विजयाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलेलं आहे की प्रयत्न केल्यानंतर यशाच्या वाटाही आपोआप सापडल्या जातात. तुम्हाला तुमची एक वेगळी वाट निर्माण करायची, कारण आपण पाहतो अनेकांनी चाललेल्या रस्त्यावरती जर तुम्ही चाललात तर तुमचं देह पूर्ण होणार नाही. एक नवीन रस्ता शोधायचा आहे, तो तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. बुडाई दालक्यात माहिती आहे की एक चौकार या षटकामध्ये आलेला आहे. एकेरी दुहेरी धावेने सुद्धा आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊ शकतो, कारण अनेकदा मी सांगतो की क्रिकेट म्हणजे फक्त षटकार आणि चौकार म्हणजे क्रिकेट नाही, तर 8 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावेंवरती सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. आणि ते काम करतायत इथे मैदानावरती. सोमा गुरव, दीपक गायकवाड यांच्या माध्यमातून ते काम चालू आहे. 1-1, 2-2 धावा मैदानावरती घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण एक निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय. समीकरण आलंय शेवटचे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावेंची गरज अजून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मल्हारगड योद्धा लढतायत, फलंदाजी करतायत मैदानावरती. पहिली 2 फलंदाज स्वस्तात परतले मैदानाच्या आतमध्ये, मात्र आता दीपक गायकवाड, सोमा गुरव जबाबदारी खांद्यावरती घेऊन आपण पाहतो टीमसाठी धावेंचं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरुद्ध दिशेला खेळायचा प्रयत्न होता, बॅटवरती पुरेपूर चेंडू नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहतो एक धाव आणि याच बरोबरीनं षटक देखील मैदानावरती संपलं जात आहे. 4 षटकं संपलीत धावफलकावरती. मल्हारगड योद्धा 38 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 49 बनवायच्या आझोडही. 24 चेंडू 49 धावेंचं लक्ष मैदानावरती आहे. या सामन्यामध्ये अनेकदा आपण बघितलं स्विचिटचा फटका खेळायचा प्रयत्न फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. आम्ही सांगितलंय की अनेक खेळाडूंनी या फटक्यावरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे, कारण तो फटका खेळत असताना तेवढा सराव सातत्य त्या फटक्यामध्ये फलंदाजांनी ठेवलेलं आहे. त्यामुळे अनेक खेळाडू त्या फटक्यावरती स्वतःचं प्रभुत्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा फटका पहिल्यांदा सुरुवातीला कुणी खेळला असेल तर तो पाकिस्तानचा मुस्ताक मोहम्मदनं पहिल्यांदा स्विचिटचा फटका क्रिकेटमध्ये खेळलेला आहे. 1964च्या दशकामध्ये आपण पाहतोय पाकिस्तानच्या मुस्ताक मोहम्मद हा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला होता. मात्र त्यानंतर मुस्ताक मोहम्मद नंतर सुद्धा आपण पाहतो तो तेजस्वी आणि नाविन्यपूर्ण फलंदाजांपैकी एक असणारा केबिन पीटरसननं तो फटका पुढे खेळला होता आणि तो इतका प्रभावशाली खेळला. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा आत्ताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो फटका जर आपण बघितला तर ग्लेन मॅक्सवेल ज्या प्रकारे प्रभावशाली तो फटका विरुद्ध दिशेला खेळत असतो, म्हणून सांगितलं की अनेकांनी प्रभुत्व मिळवलंय. यावेळेस मात्र बिग हिट मिड विकेटला सोमा गुरवचा तडाखा आहे. चेंडू पाठवला आउट ऑफ दी पार्क, 6 धावा. चढवलेलं आक्रमण, 6 धावा आल्यात आणि या 6 धाव्यांच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय. 45 धावा धावफलकावरती. 22 चेंडू आणि अजून 42 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुढा एकदा वन्स अगेन बिग हिट. चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर, टाकून दिलाय प्रेक्षक गॅलरीमध्ये. 6 धावा.
आदेश दादा तुपेंनी सांगितलंय जर तिसरा आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धावफलकावरती 51 धावा आहेत. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. ओ फटका चुकला मैदानावरती. लालच बुरी बाला. विकेट आली. नो फॉलचा कॉल आहे. नाहीये. सॉरी 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 आउट आहे. फलंदाज बाद आहे. मैदानावरती दाखल होईल अशोक रेवडकर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 36 धावेंची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू हलक्याताना ढकलून दिला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मात्र प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय मॅच मधलं समीकरण बदलत चाललेलं आहे. 19 चेंडू आणि 35 धावा. रिक्वायर रन रेट 11.05 या सरासरीने अजून आपण पाहतोय धावा मैदानावरती बनवायच्या. दीपक गायकवाड यावेळेचा चेंडू मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. षटक देखील आपण पाहतोय मैदानावरती संपलं जात आहे. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. 18 चेंडू 34 धावेंची आवश्यकता या सामन्यात पाहणार आहोत आपण. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. पारितोषिकाची उद्घोषणा झाली. अशोक रेवडकर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले अशोक रेवडकर यांच्यासाठी पारितोषिक आहे. सन्माननीय प्रकाशरावजी तुपे साहेबांनी सांगितलं अशोक रेवडकर यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. गडी गमावलाय. तर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल होणार आहे. मंगेश दुर्गुळे न्यू बॅटर मैदानावरती. दोनही नव्यानं आलेले आहेत मैदानावरती. अशोक रेवडकर 17 चेंडू आणि 34 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं रिक्वायर रन रेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. लकी खंडागळे महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी घेतलेली. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कट शॉर्ट थर्डमॅनला अडवला जाईल. चेंडू
मात्र यष्टीरक्षकाचा प्रयत्न होता झेल घेण्यासाठी, मात्र कुठे झेल होऊ शकला नाहीये. एक धावी ते प्राप्त होणार. एका धावीच्या बरोबरीत आपण पाहतोय धावफलक सुद्धा पुढे जाताना पाहायला मिळेल आपल्याला, जिथे 54 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी दोनही संघांचा प्रयत्न मैदानावरती, कारण विजयाचं स्वप्न दोनही टीमच्या खेळाडूंनी पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मात्र मेहनत मैदानाच्या आतमध्ये, कष्ट मैदानाच्या आतमध्ये घेतले जात आहेत. स्लोअर वन टाकायचा प्रयत्न होता लकी खंडागळेचा. डाऊन दी ग्राउंड खेळलाय, मैदानात समांतर खेळला फटका, कुठेतरी पायांचा वापर केला चेंडू अडवण्यासाठी, फुटवर्क चांगला ठेवला आणि जिथे आपण पाहतोय संघासाठी काही धावा मैदानावरती नक्कीच वाचवलेल्या आहेत, सेव्ह केल्यात. 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जातोय 56. तर शेवटचे 15 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं मला मैदानावरती जिंकायचंय आणि जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. खरं तर आयुष्यात स्वप्न मोठीच बघा, कारण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळण्याचं काम करत असतात. आयुष्यातली स्वप्न मोफत मिळतात, मात्र त्यांचा पाठलाग करताना मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार पॉझिटिव्ह असले पाहिजेत. सकारात्मक विचार घेऊन तुम्ही मैदानावरती खेळलं पाहिजेत. नकारात्मक गोष्टीला मनामध्ये कुठेही तुम्ही स्थान दिलं नाही पाहिजे आणि त्या मनाच्या बाहेर ठेवा, नक्कीच तुम्हाला मैदानावरती फायदा होणार आहे. फ्लोर लेनचा चेंडू होता, खंडून काढलाय, शतरक्षक आहे पुढे कव्हरला, अडवला जाईल चेंडू, 1 धाव त्यावरती प्राप्त होते. लकी खंडागळेचं षटक हे बाईथे बॅटिंग पॉवर प्ले, पुन्हा शतरक्षणावर बंधनं आलेली आहेत आणि या बंधनामध्ये गोलंदाजी करायची. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती सगळे चेंडू ठेवलेले आहेत. 1 विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाली होती आणि तोच आत्मविश्वास होता लकी खंडागळेच्या गोलंदाजीमध्ये. हो, यावेळेचा चेंडू कव्हरला, शतरक्षक पुढे उभा आहे, झेल झेल टिपला. अशोक रेवडकरची विकेट होती, प्राइसलेस आहे. फलंदाज बाद होतोय, 5वा धक्का. तर 7व्या षटकाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भीमा गुरव. भीमा गुरवचं पाठीमागचं षटक पाहिलं होतं आपण, ज्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत भीमा गुरवनं. त्यामुळे संघनायकाने विश्वास दाखवलाय भीमा गुरववरती, प्रमोट केले त्याला. वैयक्तिक कोठ्यातलं 2रं षटक टाकण्यासाठी भीमा गुरवला आणलंय 7वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी लकी खंडागळेची आपल्याला पाहायला मिळाली. 2 महत्वपूर्ण विकेट त्या षटकामध्ये लकी खंडागळेनं प्राप्त केल्या. तर आता पाहायचंय शेवटचे 12 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता खरं तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीचं रिक्वायर्ड रन रेट आपण त्याची चर्चा केली तर त्यापेक्षा आता जास्त धावा बनवायच्या तुम्हाला. 14.5 या धावगतीनं धावा इथे मैदानावरती बनवायच्यात. पहिला चेंडू अप्रतिम आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला चेंडू, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज विठ्ठल मैदानावरती दाखल झालेला आहे. मंगेश सोबत विजयासाठी एक नवी भागीदारी मैदानावरती 6व्या 7व्या विकेटसाठी बनवायचे. 11 चेंडू 29 वरती मॅच आली. हो, यावेळेचा चेंडू मिड विकेटला, शतरक्षक हो चुकी होते, झेल ड्रॉप झालाय मैदानावरती.
चूक होताना पाहायला मिळते. खरं तर एक धाव पुढे प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती आहेत. आपण अनेकदा बघितलेलं आहे की एखादी चूक मैदानावरती होते आणि तीच चूक आपल्या पराभवाचं कारण बनते. त्यामुळे छोट्या छोट्या चुका तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती टाळता आल्या पाहिजेत. सोडून दिलाय, कुठे छेडायचा प्रयत्न नाहीये, कारण हा चेंडू उजव्या स्टंपच्या खूप बाहेर होता. पण त्यांनी सांगितलंय चेंडू खराब आहे, वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि अवंतर धावेनं धावफलक पुढे गेलाय. 60 धावा, 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावेंची गरज आहे. ओ स्टेप आउट करत बिग हिट केलाय, सरळ चेंडू टाकून दिलाय. जिथे पविलियन महिला कक्षामध्ये टाकून दिला चेंडू. 6 धावा. सहा आल्यात आणि या 6 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक सुद्धा पुढे जातोय. 66 तर समीकरण बदलतंय. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. कश्ती तूफानों से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. नशीब बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे आणि तो संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी सुरू आहे. 67 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू 8, जिंकण्यासाठी अजून 20 बनवायच्यात. दोनही टीमचा संघर्ष विजयासाठी मैदानावरती प्रयत्नांची परिकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते. कारण माहिती आहे जिथे प्रयत्नांची उंची मोठी आहे तिथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागलेला आहे. तुमचे प्रयत्नही मोठे असले पाहिजेत. सुंदर सामना मैदानावरती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. दुसरा सामन्याच्या रात्री मधला सुंदर फटका लॉंग ऑफला, पुन्हा एकदा चेंडू टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सौभाग्यवती अक्षदाता अक्षय कांचन पाटील यांच्या कॅलरीवरती टाकून दिलाय. 6 धावा. पाहायला मिळाले. 2 षटकारांना पुन्हा समीकरण बदलतंय. 7 चेंडू 14 धावा. बॅकफुट वरती जाता फटका खेळलाय. कव्हर पॉइंट डीपला शतरक्षक सीमारेषेवरती आहे. 1 मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय ताळमेळ होतं मैदानावरती आणि मॅच आली पुन्हा एकदा. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 29 ची गरज होती. सामना आलाय आता. सहा चेंडू 12 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आवळेचा चेंडू डीप स्ट्राइक कव्हर मध्ये शतरक्षक. थोडासा फंबल. चेंडू पाहायचंय सीमारेषेच्या आत की चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. अडवण्याचा प्रयत्न मात्र सीमारेषेवरती झालेला आहे. लहान लहान मुलांना विनंती आहे थोडस बाहेर चला तुम्ही. पारितोषिकाची उद्घोषणा या ठिकाणी झालेली आहे. दोनही फलंदाजांनी जर सामना जिंकून दिला तर सन्माननीय प्रकाशरावजी तुपे पाटील यांच्या वतीने दोनही फलंदाजांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तर अजिंक्य दादा शिर्के साहेबांनी सांगितलंय 2 विकेट जर घेतल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
यस आणि तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4. धावफलक पुढे जातोय. 81 तर समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडू, 4 चेंडू आणि 6 धावेंची गरज या मॅच मध्ये. आणि स्पर्धेचा नियम आहे आपल्या कंपल्सरीचेच, त्यामुळे तुम्हाला 4 मध्ये 6 कंपल्सरी विजयासाठी बनवाव्या लागतील. सुंदर फटका, फ्लाइट होती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारानं सामना संपवला विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये.